शिवदुर्ग प्रवासी दुर्गाभ्यासक शिवव्याख्याते गणपतराव काळकुटे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने जगदंबा पार्कमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी गणपतराव काळकुटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। चिंच, निंब, आपटा, पिंपळ, वड इत्यादी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी गणपतराव काळकुटे म्हणाले की पर्यावरणाचा समतोल राखायचा जर असेल तर जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत आणि लावलेली झाडे जगवली पाहिजेत। तसेच त्यांनी पुढे म्हटले की आज जरी आपण विज्ञान युगाकडे झेप घेत असलो तरी सुद्धा निसर्ग हा सर्वश्रेष्ठ आहे आणि त्या निसर्गावर सर्वांनी प्रेम केलं पाहिजे, ही भावना त्यांनी व्यक्त केली। गेले 15 वर्ष ते गडकोटांचे भ्रमण अर्थात दुर्ग प्रवास करतात। दुर्गाभ्यासाचं सुद्धा ते कार्य करतात। त्याचबरोबर छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे अर्थात शिवशंभूंच्या विचारांचे व्याख्यान रूपी प्रबोधनाचं काम सुद्धा ते करत असतात। आज त्यांचा सर्व मित्रपरिवार त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने एकत्र येऊन वृक्षारोपणाचे पवित्र आणि ऐतिहासिक कार्य त्यांनी केले। याप्रसंगी त्यांच्या मित्रपरिवारामध्ये भाजपाचे पुणे शहर चिटणीस अनिलराव नवले, घोडगंगाचे संचालक कैलासराव सोनवणे, शिरूर बाजार समितीचे सभापती विकासाबा शिवले, भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष रवी गायकवाड, पारोडीचे सरपंच मोहनराव वेळे, महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये काम करणारे माजी पोलीस अधिकारी रत्नाकर शेळके, अरुण गावडे, नानासाहेब शेळके, अण्णासाहेब भापकर, सचिन गोरडे, ॲडव्होकेट संजय कदम, दादासाहेब रणसिंग शिर्के, अजितदादा कांबळे, राष्ट्रवादी कार्यकारिणी सदस्य आबासाहेब पहाड, भरत गवारे, वाल्मिकराव सातपुते आणि अनेक बहुसंख्य मित्रपरिवार उपस्थित होते। याप्रसंगी अनिलराव नवले, कैलास पाटील, सोनवणे, रत्नाकर शेळके, आबासाहेब शिवले, अण्णासाहेब भापकर, मोहनराव वेळे, ॲडव्होकेट कदम रवी गायकवाड, नानासाहेब शेळके या सर्व मान्यवरांनी गणपतराव काळकुटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या।